तर छत्रपती संभाजीनगर मधला दुसरा दिवस आपण चालू केलेला आहे आणि आज आपण पहिला सगळं फ्रेश होऊन आवरून डायरेक्ट आलोय नाश्ता करायला. बाहेर आले की नाही पहिला खायचं बघायचं बघा, नंतर काय असेल ते विषय. आमच्या डंबोनं व्हिडिओ आमचा कसा केलाय बघा. काय तर टाइमपास करत असते उगाच बघा बघा. बरं ते जाऊ दे, आता नाश्ता काय काय बघा. पुरी भाजी, मसाला डोसा, उत्तप्पा, स्वीट शिरा आणि ग्रिल सँडविच. मी तर ताव मारला मसाला डोश्यावर आणि सगळ्यांचं राहिलेल्या नंतर मग शेवटी आहेच की आपण बुक्का पाडायला. नाश्ता केला, तिथनं बाहेर पडलो आणि डायरेक्ट परत काल सारखं त्या प्रोझोन मॉलमध्ये आम्ही गेलो. एवढा मोठा मॉल आहे भावांनो, की ह्या मॉलमध्ये काय नाही आहे सांगा. प्रत्येक ब्रँडचे शोरूम आहेत, एक्सक्लुझिव्ह स्टोर आहेत वेगवेगळे. एवढा मोठा मॉल आणि इथे खायचे पण सगळे बार्बिक्यू नेशन, पिझ्झा हट, मॅकडॉनल्ड्स वगैरे सगळं काय होतं. रिबॉकचं शोरूम होतं, आदिदास होतं, गिफ्ट शॉपी होते. काल डंबोचा वाढदिवस केला होता तरी पण तिला आज अजून करायचा होताच. शेवटी मॅकडॉनल्ड्स मधने केक आणला, परत तिचा वाढदिवस केला. आणि ह्यो काय विषय, सोशल मीडियावर व्हायरल असलेला टर्की शो, हा शो पण इथं आम्ही अनुभवला. आईस्क्रीम वगैरे खाल्ली, मजा केली. डंबो पण खूप खुश झाली. नंतर आमची ही बघा रंकावर फिरल्यावर नसतं विमानमध्ये मॉलमध्ये फिरालतीत. शॉपिंग वगैरे केली. बायकांचा पहिला विषय म्हणजे कपडे. कपडेवर घेतली, डायरेक्ट नवीन कपडे घालूनच विषय कट करून टाकला. तिथून बाहेर पडलो आणि डायरेक्ट आलो DCA अकॅडमीमध्ये. डंबोला बाय बाय करण्याचा कार्यक्रम चालू केला. परत आज जाण्याची प्रोसेस केली. प्रोसेस केल्यानंतर सगळ्यांचे जरासे मन नाराज झाले, कारण डंबोला सोडून आम्हाला परत कोल्हापूरला यायचं होतं. डंबोला बाय बाय केलं शेवटी. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. पण शेवटी अभ्यास आहे, शिक्षण आहे भावांनो, करायला पाहिजेच. बाहेर पडलो, तिथून लागलो आम्ही आमच्या मार्गाला. गाडी CNG वगैरे भरून घेतला, डायरेक्ट हायवेला लागलो. पुढे आलो, थोडं चहा वगैरे पिला. त्यानंतर डायरेक्ट येऊन पोहोचलो भावांनो आम्ही शिर्डीत. शिर्डी तिथून 70 किलोमीटर होती. गाडी पार्क केली आणि डायरेक्ट आम्ही चाललेलो दर्शन घ्यायला. दर्शन घ्यायचा विषय भावांनो मोबाईलवर लॉकरमध्ये ठेवावे लागतात, त्यामुळे इथं व्हिडिओ शूटिंग वगैरे काही संबंध नाही. बाहेर आल्यानंतर थोडं इथं शूटिंग केलेलं आहे, पण आतमधलं कुठलंही शूटिंग वगैरे करायला अलाउड नसल्यामुळे शूटिंग केलेलं नाही. शिर्डीचं मस्तपैकी 1.5-2 तासात आमचं दर्शन झालं. परत तिथून आम्ही बाहेर पडलो भावांनो आणि डायरेक्ट लागलो कोल्हापूरच्या आपल्या रस्त्याला. मस्त दर्शन झाले, छान वाटलं. आणि व्हिडिओ आवडला असला तर तुमच्या भावाला फॉलो करून नक्की जावा. धन्यवाद.